म्हणजे इराणचा जो सगळा अणु कार्यक्रम ज्याच्यासाठी हे युद्ध सुरू झालेलं आहे, इस्रायलचा आक्षेप काय आहे की इराणकडे अणुबॉम्ब असता कामा नये. तो बरोबर. अणुबॉम्ब बनवायला मदत कोणी केली? पाकिस्तानने केली ना मदत. मग हा. तो ज्यांनी पाकिस्तानकडून तंत्रज्ञान घेऊन अणुबॉम्ब बनवण्याचे प्रयत्न चालवले, तो इराण भारताचा मित्र कसा काय होऊ शकतो? हे नक्कीच. कुठल्या उलट्या खोपडीचं ज्ञान आहे हे मला कळत नाही. मला वाटतं आपल्या सोबतच म्हणजे हे ऑपरेशन सिंदूरचा तुम्ही उल्लेख केला, हा. त्याच दरम्यान एक बातमी आलेली होती आणि BARC मध्ये एका भारतीयांनी हो. बनावट ओळखपत्र तयार करून घेतलेलं होतं. बरोबर. हे बनावट ओळखपत्र तयार करून तो आतपर्यंत जात होता आणि त्यांनी तिथून काही सिक्रेट डॉक्युमेंट्स मिळवलेली होती. ज्यावेळी सुरक्षा यंत्रणांना ही टीप मिळाली आणि ते शोधत गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा इसम इराणशी संगनमत करतोय आणि ते सगळी जी डिझाईन डॉक्युमेंट्स आहेत ती इराण पर्यंत पोहोचत होती. तेव्हा इराण हा तुमच्या देशामध्ये काय उलाढाली करतो ह्याची कल्पना लोकांना येण्याची गरज आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहतात लक्षवेध आबा माळकर. आता जग एकत्र आलेलं आहे आणि त्यामुळे जगातल्या काही भागामध्ये युद्ध होत असेल तर आपल्याला काय त्याचं अशी परिस्थिती राहिलेली नाहीये. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केलाय. प्रत्युत्तरादाखत इराणने गल्फ कंट्रीजवर हल्ले चढवलेत आणि याची जळ भारताला बसणार नाही का? तर जोपर्यंत नेतृत्व मोदींकडे आहे तोपर्यंत बसणार नाही एवढी खात्री आहे. पण भारतातले काही लिबराडू किंवा काही जिहादी मानसिकतेचे मुस्लिम मात्र ही जळ भारताला पोचवू पाहत आहेत. अगदी मी जाणून बुजून हे विधान करतोय मित्रांनो. जेव्हापासून हल्ले सुरू झालेत, लक्षात घ्या, मुस्लिम रस्त्यावर आलेत. काही ठिकाणी त्यांनी बंद केलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार देखील झालाय. हे सगळं होत असताना राजकीय पातळीवर लिबराडूंची चमच्यांची राजमाता सोनिया गांधी यांनी चक्क केंद्र सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि खोमिनी यांच्या हत्येचा निषेध का करत नाही अशी जरी सुरुवात त्यांनी केली असेल त्या पत्राची, तरी त्यामागे फार मोठं राजकारण आहे. आणि ते राजकारण जाणून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतोय. आपल्या सोबत आज आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या अभ्यासिका आणि एशा पृथ्वीच्या संपादिका स्वाती कुलकर्णीजी. स्वातीजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार आवा, धन्यवाद. तुमच्या प्रेक्षकांनाही नमस्कार. स्वातीजी, जे चाललेलं आहे म्हणजे तिकडे तर होतच आहे, पण भारतात कुठेतरी अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांना आता पडलेला आहे. त्यातही सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून एक वेगळीच मागणी केलेली आहे. खोमेनींच्या हत्येचा निषेध करा असं म्हणतायत. पण त्याही पेक्षा सोनिया गांधींनी केलेल्या मागणीबाबत कोणीही बोलत नाहीयेत. काय नेमकं याच्या मागचं राजकारण आहे? खरंय, सोनिया गांधींनी नुसतं पत्र लिहिलं नाही तर ते अनावृत्त पत्र असल्यासारखं पेपरमध्ये छापून सुद्धा आणलेलं आहे. बरोबर. म्हणजे तो काही केवळ गुप्त पत्रव्यवहार राहिलेला आहे अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये आपण एक एक त्याचे कंगोरे बघत जाऊ. पहिली गोष्ट म्हणजे हे पत्र खरं लीडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधींनी लिहायला पाहिजे होतं किंवा त्यांचे खरगे जे आहेत अध्यक्ष त्यांनी लिहायला पाहिजे होतं. पण सोनिया गांधींनी त्याच्यामध्ये उडी मारलेली आहे. याचाच अर्थ असा की हे उरलेले जे दोन नेते आहेत त्यांच्या शब्दाला काही वजन नाही, किंमत नाही, ना देशांतर्गत ना आंतरराष्ट्रीय पातळीवरती. तेव्हा माताजींना या सामन्यामध्ये उतरावं लागलं, ही पहिली गोष्ट झाली. आता आपण धरून चालू की त्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे की मोदीजींनी त्याचा निषेध केला नाही, धिक्कार केला नाही, तर मुळात आपण भारत सरकारच्या पातळीवरती काय प्रयत्न झाले हे पहिलं सांगण्याची गरज आहे लोकांना. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री यांच्याशी 2 वेळा संपर्क साधला आणि भारताने घेतलेली अधिकृत भूमिका हीच आहे
की दोन्ही बाजूंनी परत एकदा वाटाघाटींसाठी उद्युक्त व्हावं आणि हा जो संघर्ष कलह जो आहे तो थांबवला जावा. आता ही भूमिका घेतल्यानंतर त्यानंतर पंतप्रधानांनी मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया ज्याला म्हणतात त्याच्यामधल्या अनेक राष्ट्रप्रमुखांना फोन करून त्यांच्याशी बोलणी केली आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांसाठी त्यांनी खेद व्यक्त केला. ह्याची कारणं सुद्धा वेगळी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इराणचे जे अली खामेनी आहेत ते धर्मगुरू होते, ते काही राष्ट्रप्रमुख नाहीयेत तिकडचे. हा एक पहिला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रोटोकॉल प्रमाणे एखादा पंतप्रधानांनी कोणाला फोन करायचा हा प्रश्न आहे. अली खामेनी गेल्यानंतर तिथे कोण आलेला आहे हाही प्रश्न आहे. याही पेक्षा सर्वात महत्वाचं असं आहे की संपूर्ण मध्य आशियामध्ये मिळून जवळजवळ 1 कोटी भारतीय काम करतात आज. त्या सर्वांच्या जीवितमत्तेची सुरक्षा हा भारत सरकारच्या दृष्टीने सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्यांना सुरक्षित ठेवायचं असेल तर वाटेल तशी टोकाची विधानं करून भारत सरकारला चालत नाही. एखादा विरोधी पक्ष नेता असेल किंवा त्यांच्या पक्षाचे जे कोणी टायट्युलर हेड असतील त्यांनी ही अशी मतं व्यक्त करायला हरकत नसते. पण त्या लोकांवरती जर का उद्या तिकडे ते राहतात तिथे तिथल्या लोकल प्रजेने हल्ले केले तर काय होईल कल्पना करा तुम्ही. म्हणजे सौदी अरेबिया सारख्या देशावरती आज इराणने हल्ला केलेला आहे आणि तुम्ही जर का इराणच्या बाजूने बोललात तर तिथे असलेल्या भारतीयांना त्याची काय किंमत मोजावी लागेल याचं या लोकांना भान उरलेलं नाहीये. आणि म्हणून डिप्लोमसी जी असते ती बऱ्याच अंगाने त्याचा विचार करावा लागतो. हे असलं एकांगी जे काही बोललं गेलेलं आहे त्याचा पहिल्यांदा आपल्याला निषेध केला पाहिजे. दुसरा मी एक मुद्दा वाचला सोशल मीडियात तो असा आहे की मोदीजींना तर अलिप्त ते जे राहिलेले होते दोन्ही बाजूला चांगले संबंध आहेत त्यांचे आणि त्यांना मध्यस्थीसाठी त्यांना पुन्हा एकदा प्रपोज करता आलं असतं, पण त्यांनी तर एका बाजूला ते झुकलेले दिसतात इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या बाजूला अशी टीका झालेली आहे. तेव्हा त्याला सुद्धा उत्तर हेच आहे. ज्या वेळेला 1 कोटी लोकांची सुरक्षा हा प्रश्न असतो त्यावेळेला पंतप्रधान पदावरती असलेल्या व्यक्तीला जबाबदारीने वागावं लागतं. आता याचा दुसरा एक पैलू जो आहे की इराण आणि भारत यांचे खरोखरच संबंध कसे आहेत आणि त्यांच्यासाठी भारताने किती वजन टाकावं हो हा हो सुद्धा प्रश्न तयार होतो. बरोबर आहे. हो. तर त्याचाही विचार कुठे सोनियाजींच्या लेखनामध्ये केलेला मला दिसला नाही. नक्कीच. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की इराण आणि भारताचे संबंध कसे. आता काही लिबराडू सांगतायत की भारताचे आणि इराणचे खूप चांगले संबंध, प्रेमाचे संबंध होते. छब्बार बंदर तिथे भारत उभारत होतं आणि इराणकडून तेल घेत होते. तर दुसऱ्या बाजूला अशा बातम्या येत आहेत की भारतामधला जो दहशतवाद आहे त्याला खतपाणी घालण्यात इराणची मोठी भूमिका आहे. तर अशा या द्विधा परिस्थितीमध्ये किंवा मानसिकतेमध्ये नेमकी इराण आणि भारत यांचे संबंध कसे होते. ते दहशतवादाचे होते की व्यापारी होते. एक लक्षात घ्या की भारताने नेहमीच इराणशी ट्रान्झॅक्शनल व्यवहार ठेवलेले आहेत आजपर्यंत. ते कधीही स्ट्रॅटेजिक म्हणजे धोरणात्मक आपली काही त्यांच्याशी रिलेशन्स कधीच नव्हती. आणि जर का थोडासा इतिहासाचा मागोवा घ्यायचं ठरलं तर बाईसाहेबांच्या सासूबाईंच्या काळापासून जर का तुम्ही सुरुवात केली तर 1965चं जे युद्ध झालं, काँग्रेसचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते त्यावेळेला इराणनी पाकिस्तानला जास्त मदत केली होती. 71 साली सुद्धा तेच झालं. जे बांगलादेश युद्ध अत्यंत कळीचं युद्ध भारतासाठी होतं त्यावेळेला सुद्धा इराण पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलेला होता. आणि ह्या गोष्टी जर का सांगितल्या तर हे लिब्रांडू ताबडतोबीने सांगतात नाही नाही तेव्हा काय, तेव्हा तर इराणचे शहा सत्तेवरती होते आणि ते तर काय अमेरिकेचे बाहुलच होते, त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला मदत केली असेल. त्यावेळी हे खामेनी कुठे होते अशी प्रतिप्रश्न केला जातो. परंतु त्याच्यावर सुद्धा आपल्याला उत्तर जरूर देता येईल. नक्कीच. एक महत्वाचा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो तो असा की इराण आणि भारत यांच्यामध्ये
व्यापारी संबंध हे तुम्ही म्हणाला स्ट्रॅटेजिकली होते, पण त्याही पेक्षा भारतातल्या दहशतवादाला इराणने खतपाणी घातलं का? कारण तुम्हाला सांगतो की मी काश्मीर फाईल नावाचा चित्रपट बघितला आणि त्या चित्रपटातला एक सीन आहे, तिकडच्या च्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि काश्मीरमधले मुसलमान रस्त्यावर येत आहेत, तिथे गोंधळ घालतात आणि त्यांच्या मागे खोमेनीचा फोटो आहे. तर हे बघितल्यावर माझ्या कुठेतरी पटकन आलं की काश्मीरमध्ये तो जो दहशतवाद होता त्याला इराणने खतपाणी घातलं होतं. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि तो आपण थोडासा खोलात जाऊन त्याचा विचार करू. पहिलं म्हणजे इराण हे राष्ट्र म्हणून सुरुवातीला अयातुल्ला खोमेनी आले सत्तेवर, म्हणजे शहांची हकालपट्टी झाली 79 मध्ये. त्यानंतर अयातुल्ला खोमेनींचं राज्य होतं आणि त्यांच्या नंतर हे अली खामेनी आले, साधारण 89च्या आसपास आले असं आपण धरून चालू. तर तेव्हापासून एकछत्री अंमल इराणवरती आहे. ज्या वेळेला ओसामा बिन लादेन सुद्धा जीवित होता, अल कायदा जीवित होती, आयमान जवाहिरींची संघटना वेगळी होती, ती जीवित होती, त्यावेळेला इराण काय करत होता हा प्रश्न आहे. तुम्ही बघाल तर हा जो इस्रायलचा प्रश्न आहे आणि पॅलेस्टीनचा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये इराणनी कायम इस्रायलला त्रास कसा होईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत. लेबेनॉन मधले त्यांचे नसरल्ला असतील, इमाद मुग्नी असतील, हे सगळे नेते कोण होते? हे सगळे इराणनी पोचलेले नेते होते, जे दहशतवाद फैलावत होते त्यावेळेला. ज्या वेळेला ओसामा बिन लादेन आणि सौदी अरेबियाचं पटेन असं झालं आणि त्याला मायदेश सोडावा लागला, त्या वेळेपासून इराणनी ओसामाला आपल्या छत्राखाली घेतलेलं होतं. इमाद मुग्नी असेल, ऐमान जवाहिरी असेल, ओसामा असेल, ह्यांच्या बैठका इराणमध्ये होत होत्या, तेहरानमध्ये होत होत्या. आणि शिया तसंच सुन्नी दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचं काम आपण कसं केलं ह्याची शेखी इराण मिरवत होता. या सगळ्याचे संदर्भ जे आहेत ते तुम्हाला योसेफ बोडान्स्की यांच्या पुस्तकामध्ये सविस्तर वाचायला मिळतील की तेव्हाचे इराणचे प्रयत्न काय चाललेले होते ते. इतकंच नाही तर ज्या वेळेला अफगाणिस्तानवरती अमेरिकेने स्वारी केली 2001 मध्ये, त्यावेळेला ओसामा बिन लादेन तोराबोराच्या लढाईत सापडलेला होता आणि ते कसेबसे निसटले तिथून. त्याच वेळेला त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी पाठवून दिलेलं होतं अफगाणिस्तानच्या बाहेर. अफगाणिस्तानच्या बाहेर ते गेले म्हणजे काय झालं, त्यांनी इराणच्या हद्दीमध्ये प्रवेश केलेला होता आणि इराणच्या हद्दीत प्रवेश करताना त्यांनी पासपोर्ट कुठला वापरला हे मी आत्ता सांगत नाही, पण इराणच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते सुखरूप होते तिकडे. त्यानंतर तिकडच्या राजवटीने या त्यांच्या नातेवाईकांना, काही जणांना सिरियामध्ये आणि काही जणांना परत सौदीमध्ये जाण्यासाठी मदत सुद्धा केलेली होती. तेव्हा अशा प्रकारे शिया असोत किंवा सुन्नी असोत, सर्व प्रकारच्या दहशतवादी संघटनांचा जनक इराण आहे एक प्रकारे. म्हणजे त्याचे फायदे जे आहेत, वित्तीय पुरवठा सौदी अरेबियाकडे बोट दाखवलं जातं त्या काळाच्या, आता सध्याचा राजवट नाही, तुर्कस्तानकडे बोट दाखवलं जातं, परंतु याच्याबद्दल कधीही विचार इराणचा केला गेला नाही, कारण त्याचा गवगवाच कोणी केला नाही आतापर्यंत. पण इराणचे हात पूर्णपणे दहशतवादामध्ये, तुम्ही जे सांगताय काश्मीर मधली जी घटना आहे, काश्मीरमध्ये अनेक शियापंथी लोक राहतात, त्यांच्यासाठी खोमेनी हा त्यांचा सर्वोच्च बिंदू आहे, शिरोधार्य बिंदू आहे आणि त्यामुळे त्यांचे फोटो त्यांनी जरूर लावलेले असतील. ते धागेदोरे कसे भारतापर्यंत पोहोचलेले आहेत हे खरोखर बघण्यासारखी गोष्ट आहे. याही ह्याच्यातल्या आणखी काही घटना आहेत त्या आपण जसं संभाषण करू त्याच्यामधून पुढे आणू शकतो. राईट, नक्कीच. काल एक व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला. हा तो व्हिडिओ होता, अर्थातच काश्मीर मधला व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये काश्मीर मधले ते भटकलेले म्हणू आपण किंवा शांतता प्रिय तरुण ओरडत होते, काश्मीर बनेगा हिजबुल्ला. आता खरं म्हणजे हिजबुल्ला ही अतिरेकी संघटना जी पॅलेस्टाईन आणि त्या भागामध्ये कार्यरत असणारी, काश्मीर बनेगा हिजबुल्ला म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणायचं होतं, काय अपेक्षित होतं? कसं आहे ना, आता एक गोष्ट आपल्याला थोडासा
सध्या म्हणजे अली खामेनी मारले गेल्यानंतर जगभरामध्ये निदर्शनं तर झाली. अनेक शियापंथी आहेत ते रस्त्यावरती उतरले, अनेकांनी शांततापूर्ण निदर्शनं केली. मी म्हणेन तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या धर्माचा जो शिरोबिंदू आहे तो अशा प्रकारे मारला गेला, त्याबद्दल त्यांना खेद वाटणं साहजिक आहे. तो व्यक्त करावासा वाटणं हे सुद्धा साहजिक आहे. पण या सगळ्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत, आणि हे समाजकंटक कोण आहेत सांगायची गरज नाही. जर मी तुम्हाला म्हटलं की तुर्कस्तानकडून मदत येते आहे आणि तुर्कस्तान ऑर्गनाइज करतोय, जिथे जिथे तुर्कस्तान तुम्हाला त्याच्या मागे आहे असं दिसेल, तिथे तिथे हिंसक घटना घडलेल्या तुम्हाला दिसतील. मग त्या पाकिस्तानचा कराची असो, लाहोर असो, इस्लामाबाद असो, इथल्या वकिलातींवरती नुसती निदर्शनं नाही झाली, तर त्यांनी हिंसक वळण घेतलं. काही ठिकाणी तर इतकं हिंसक वळण घेतलं की अखेर वकिलातीचे जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांना गोळीबार करावा लागला, कारण पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा निदर्शकांना आवरत सुद्धा नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा अशा प्रकारे तुर्कस्तान पाकिस्तान यांचं काय संगनमत आहे आणि तुर्कस्तान हे कसं ऑर्गनाइज करतोय याचे धागेदोरे कधी ना कधी आपल्या पुढे जरूर येणार आहेत. परंतु सध्याच्या घडीला ज्या हिंसक घटना आहेत त्या आपण वेगळ्या काढू शकतो. हिजबुलला होणार ही जी घोषणा देणारे लोक आहेत ना, त्यांचा छडा सरकार लावेल आणि त्यांचं खरं स्वरूप आपल्या समोर निश्चित समोर येईल, याची मला खात्री आहे. नक्कीच. पुन्हा सोनिया गांधींच्या पत्राबद्दल येऊया. सोनिया गांधींना एकदम अचानक हे प्रेम काही आलेलं नाहीये. आतापर्यंतचा काँग्रेसचा इतिहास बघितला तर अशा कृती काँग्रेस नेत्यांकडून होत आलेल्या आहेत. ते मुस्लिम राजकारण तर आहेच, त्यांची मतं हवी आहेत त्यासाठी ते करतात. पण ऑपरेशन सिंधूर दरम्यान एक बातमी आली होती की तुर्कस्तानमध्ये काँग्रेसचं कार्यालय, आणि ती बातमी प्रचंड तिने खळबळ माजवली होती. त्या बातमीचा आणि सोनिया गांधींच्या पत्राचा कुठेतरी संबंध लागतो. जरूर लागेल. ज्या पद्धतीने तुर्कस्तानची पावलं पडतायत, मला वाटतं मी माझ्या चॅनेलवरती तुर्कस्तानवरती 2-3 व्हिडिओ कदाचित केले असतील, त्यांचा रोल काय या सगळ्या बाबतीत. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की इराणने अनेक देशांवर हल्ले केले मध्य पूर्वेतल्या, पण एक पाकिस्तान, तुर्कस्तान आणि अझरबैजान तिघांवरच हल्ले केलेले नाहीयेत. बरोबर. आणि याचं कारण असं आहे, ते त्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला पण मिळेल की ह्या तिघांना या इराणवरच्या स्वारीची कारवाईची भीती वाटते आहे. इथून पुढचा रोष आपल्या देशांवरती येणार. त्याला म्हणतात ना की इराण आज जात्यात आहे आणि हे दोघे सुपात आहेत, तेव्हा ते सुपात जाण्या अगोदर हातपाय हलवण्याचे प्रयत्न करतायत. अशा तुर्कस्तानामध्ये केवळ काँग्रेसचं कार्यालय होतं असं नाही. आमच्याकडचे मोठे मोठे सेलिब्रिटी जे लोकांना उपदेशपर काय काय भाषण करायला, तसे आमिर खान साहेब ते सुद्धा तिकडे जाऊन तुर्कस्तानच्या ज्या कोणी महत्वाच्या, मला वाटतं यांच्या पत्नींना जाऊन भेटले होते आणि त्याचेही फोटो आलेले होते. तेव्हा इथून तुर्कस्तानचे भारताला तुर्कस्तानशी संबंध कसे करावे लागले आपल्याला माहितीये. लोक इतके चिडलेले होते की टुरिझम बंद केला लोकांनी तुर्कस्तानकडे जाण्याचा. तेव्हा तुर्कस्तानचा रोल याच्यातून आपण बिलकुल इग्नोर करू शकत नाही. आणि त्याच दृष्टीने पावलं, गंमत अशी आहे की काँग्रेसच्याच काळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या होत्या युपीए काळामध्ये, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. आणि तुमची परवानगी असेल तर मी त्याच्याविषयी थोडंसं बोलते. हा, बोला बोला बोला. एक म्हणजे युपीएच्या काळामध्ये घडलेल्या घटना तुम्हाला आठवत असतील की त्यावेळेला इराणकडून स्क्रॅप यायचा. सगळा स्क्रॅप म्हणजे दिलेला माल सगळा, आणि मग तो भारतात येऊन त्याचं सॉर्टिंग होतं आणि त्यातून सुद्धा आपण, आपल्याला माहितीये कचरपट्टीतून सुद्धा आपण मौल्यवान वस्तू काहीतरी वेगळ्या काढून त्याचं काम करत असतो. असे जे स्क्रॅप घेऊन येणारे ट्रक होते त्याच्यात अचानक बॉम्ब लपवून येताना दिसले, आणि ते स्क्रॅप मटेरियल जे हँडल करणारे लोक होते त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्याचे स्फोट व्हायला लागले तेव्हा सुरक्षा यंत्रणा जागा झाल्या आणि त्यांनी शोध घेतला. त्यावेळी हे सगळे ट्रक इराणमधून येत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा इराणला युपीएच्या काळामध्ये जेव्हा हे बॉम्ब लपवून
स्क्रॅप मटेरियल भारतामध्ये कशासाठी येत होतं तेव्हा युपीएला काही कल्पना, सोनियाजींनी हे पत्र लिहिलं त्यांना ही घटना आठवली नाही. बरोबर. ते मोठे इराणला स्वतःचा आपला कसा मोठा सखा आहे, भारताचा अत्यंत जवळचा मित्र आहे, हजारो वर्षांचे संबंध आहेत वगैरे वगैरे. हजारो वर्षांचे संबंध आमचे आणि अली खामेनींची अजिबात नाहीयेत. हजारो वर्षांचे संबंध जे आहेत इराणशी त्याचा आम्ही जरूर आदर करतो. तिथून ह्याच टोळधाडींमधून पळून आलेले पारशी आहेत ना, ते संपूर्ण जगामध्ये इथे सुरक्षित राहिलेले आहेत आणि इथे जे कोणी 5-25 आले त्यांचे आज 5 लाखापर्यंत जनसंख्या गेलेली आपल्याला दिसते. तेव्हा आम्हाला सहिष्णुता सांगण्याची बिलकुल गरज नाहीये या लोकांनी. नक्कीच. ही अवस्था. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या मनात शंका आहे की हे तिसऱ्या महायुद्धामध्ये म्हणजे हे जे युद्ध सुरू आहे ते तिसऱ्या महायुद्धामध्ये कन्वर्ट होईल, तशी शक्यता वाटते तुम्हाला? त्याच्या आधी मी एक दोन परत काही गोष्टी इराण बद्दल सांगण्याचा प्रयत्न करते की ज्या हो. लोकांना कळण्याची गरज आहे. एक म्हणजे इराणचा जो सगळा अणु कार्यक्रम ज्याच्यासाठी हे युद्ध सुरू झालेलं आहे, इस्रायलचा आक्षेप काय आहे की इराणकडे अणुबॉम्ब असता कामा नये. तो बरोबर. अणुबॉम्ब बनवायला मदत कोणी केली? पाकिस्तानने केली ना मदत. मग हा. तो ज्यांनी पाकिस्तानकडून तंत्रज्ञान घेऊन अणुबॉम्ब बनवण्याचे प्रयत्न चालवले तो इराण भारताचा मित्र कसा काय होऊ शकतो? हे नक्कीच. कुठल्या उलट्या खोपडीचं ज्ञान आहे हे मला कळत नाही. मला वाटतं आपल्या सोबतच म्हणजे हे ऑपरेशन सिंदूरचा तुम्ही उल्लेख केला, हा. त्याच दरम्यान एक बातमी आलेली होती आणि BARC मध्ये एका भारतीयांनी बनावट ओळखपत्र तयार करून घेतलेलं होतं. बरोबर. हे बनावट ओळखपत्र तयार करून तो आतपर्यंत जात होता आणि त्यांनी तिथून काही सिक्रेट डॉक्युमेंट्स मिळवलेली होती. ज्यावेळी सुरक्षा यंत्रणांना ही टीप मिळाली आणि ते शोधत गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा इसम इराणशी संगनमत करतोय आणि ते सगळी जी डिझाईन डॉक्युमेंट्स आहेत ती इराण पर्यंत पोहोचत होती. तेव्हा इराण हा तुमच्या देशामध्ये काय उलाढाली करतो ह्याची कल्पना लोकांना येण्याची गरज आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे श्रीमती इंदिरा गांधींनी केवळ तुर्कस्तानशी ते जे पत्र लिहिलं त्याचा संबंध नाहीये. त्याचा संबंध जास्त करून त्यांचा चीनशी जो MOU झाला त्याच्याशी आहे. म्हणजे चीन सोबत यांनी एक गुप्त करार केला ज्या वेळेला मनमोहन सिंग यांच्या सोबत ऑलिम्पिकसाठी बाईसाहेब गेलेल्या होत्या, सहकुटुंब गेल्या होत्या ऑगस्ट 2008 मध्ये. त्यावेळी एका करारावर सही झाली काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष चीन मधला. तो काय करार आहे त्याचा मसुदा तर आम्हाला सांगू द्या. बरोबर. कारण आज ही जी तुम्ही जे तिसरं महायुद्ध म्हणताय ना त्याच्यात उत्तर त्याच्यामध्ये आहे. कारण इराणवरती केलेली ही जी कारवाई आहे ती खरी इराणवर नसून तिचा आघात चीन पर्यंत पोहोचणार आहे. हा अमेरिकेचा होरा आहे. अमेरिकेने आतापर्यंत व्हेनेझुएलाचं तेल बंद केलं, इराणचं तेल बंद केलं, म्हणजे आता चीनला या दोन देशांकडून स्वस्त दरात तेल मिळणार नाही. आणि नंबर 2, चीन ते तेल खरेदी करण्यासाठी डॉलर वापरत नव्हता, तो आपलं चलन वापरत होता. तेव्हा आता चीनला जर का तेल हवं असेल तर त्यांना डॉलर मोजावे लागतील. अशा तऱ्हेने अमेरिकेने चीनला कोंडीत पकडल्यानंतर हे सगळे मैदानात उतरलेले आहेत. लिब्रान डुकी बघा मोदींनी केवढा मोठा अपराध केला आणि इराणला वाऱ्यावर सोडून दिलेला आहे. तिसरं महायुद्ध जर का होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे जर दोन्ही पक्षांनी एकमेकाला आवर्त घेतलं नाही. कारण आपण ज्या बातम्या बघतोय त्याच्यामध्ये जसं इराणचं नुकसान होत आहे तसंच जबरदस्त नुकसान इस्रायलला भोगावं लागलंय आणि अमेरिकेला सुद्धा भोगावं लागलेलं आहे. त्यांच्या युद्धनौका झाल्या जबर, त्यानंतर कतार मधलं त्यांचं जे सर्वात महत्वाचं रडार निकामी केलं. त्यामुळे आता ज्याला एकसंध एक छत्र जे होतं त्या रडारचं ते बंद झालेलं आहे. वेगवेगळ्या जहाजांना आपली आपली रडार वापरायला लागतायत. ही परिस्थिती जी आहे म्हणजे इराणकडे दुर्लक्षून चालणार नाहीये. त्यांची ताकद जी आहे आणि ती ताकद रशिया आणि चीननी भरपूर वाढवून ठेवलेली आहे. त्यामुळे हे युद्ध जर का लांबलं तर मात्र ते तिसऱ्या महायुद्धापर्यंत त्याचे पर्यवसान होऊ शकेल
आणि त्याचे परिणाम भारताला सुद्धा भोगावे लागतील. त्याही अगोदर जर का अमेरिकेला इराणचं विभाजन करण्यामध्ये यश आलं तर मात्र या सगळ्याला वेगळी कलाटणी मिळू शकेल. नक्कीच नक्कीच. इराणचं विभाजन हेच त्यातून अंतिम लक्ष अमेरिकेचं असणार आणि मला वाटतं तुम्ही त्याचे व्हिडिओही केलेले आहेत जे एशिया पृथ्वीवर बघायला मिळतील तुम्हाला. तर मित्रांनो, ह्या होत्या स्वातीजी. नेमकं या युद्धाचे परिणाम काय आहेत आणि त्यातही भारतात लिबराडूंना अचानक पेव का फुटलेलं आहे याची सगळी कारण मीमांसा स्वातीजींनी केलेली आहे आणि ती भारताच्या देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक आहे हेही त्यांनी अधोरेखित केलं आहे. इथे आज आपण थांबतो. स्वातीजींचा स्वतःचा चॅनल आहे एशिया पृथ्वी, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्यांचे व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओना लाईक शेअर नक्की करा. माझा हा चॅनल लक्षवेध आबा माळकर, याही चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओलाही लाईक करा. धन्यवाद स्वातीजी, धन्यवाद. धन्यवाद आबा.